बाबाजी दुसरं कोणी नाही. मला भेटायला बाळकृष्ण आला होता खरंच. पितांबर नेसून, अंगात आकाशी रंग होता, फुलांच्या माळा, हाताला मनगटाला. मी डोक्यावर एक छानसा मोरपीस होतो. काय काय बघतोय मी? बाबाजी काय दिसतंय तुम्हाला बाबाजी? बाबाजी काय झालं? तुम्ही कुणाकडे पाहताय? हो, आधी सकू बघायची ना, तसंच बाबाजी बघतायत. ह्यांना सकूवर इलाज करायच्या ऐवजी सकूनच याच्यावर इलाज केलेला दिसतोय. हे कसले विचित्र आवाज येत आहेत आतून. वसंतराव, आवाज जरा विचित्र वाटतायत. काही समस्या नाही आहे ना? नाही नाही, कसं आहे, धार्मिक विधी सुरू आहेत ना आत, त्यामुळे त्यात व्यत्यय नको. आणि ते संपले की आपण जाऊयात. पण तोपर्यंत तुम्ही उभे का? या या. नाही नाही नाही, नको नको नको, खरंच नको. बर, पण तुम्ही कसं काय येणं केलं अचानक? श्रावण सुरू झालाय ना, लेकीची मंगळागौर करायची आहे म्हणून. हा, मंगळागौर, वा वा, छान. इतकं अस्वस्थ का वाटतंय? घुसमट होते, कशामुळे? विठुराया, कसल्या संकटाची चाहूल आहे का रे? बाबाजी असे शून्यात काय बघताय? कुणाला बघताय? तू झपाटीला समन दिसला का तुम्हाला? त्योच आहे त्यो. बंदोबस्त केलाय मी त्याचा. सकुला मंतरलाय मी. आता ती तुझ्या मनाप्रमाणेच वागेल बर काय. तिथं झपाटले पण कमी होईल आता. बाधा बाधा उतरवली आहे मी. लय मोठी बाधा आहे, लय ताकदवान बाधा आहे, पण उतरवली आहे मी. आता सकू कबूल करेल, समज कबूल करेल. आणि नाही जर कबूल केलं तिनं तर डांबून ठेवा तिला. आता नाही थांबता येणार मला. मनोरमी इथं जायला हवं मला. जिंगरोबा बोलवतोय. जय जिंगरोबा.